श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला कुठे भेटतील? आणि याचं उत्तर सांगताना स्वामी स्वतः म्हणतात की मला तुम्ही सर्व लोक बाहेर शोधत बसू नका, कारण मी एखाद्या विशिष्ट मंदिरामध्ये किंवा एका विशिष्ट जागी मी तुम्हाला अजिबात सापडणार नाही. तर स्वामींनीच आपल्याला तारक मंत्रामध्ये सांगितलेलं आहे की वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. स्वामी आपल्या अंतकरणात आधीपासून आहे. स्वामींची शक्ती आपल्या अंतकरणात आहे, फक्त ती आपण शोधायला हवी, तिला आपण जागृत करायला हवी. आणि एकदा का ती शक्ती आपल्याला मिळाली, एकदा का ती शक्ती आपल्याकडून जागृत झाली ना, तर बाहेरच्या सर्व वस्तूंमध्ये जसे की झाडे झुडपे प्राणी दगड मंदिर या सर्व बाहेरच्या गोष्टींमध्ये फक्त तुम्हाला स्वामीच दिसतील. मग ही शक्ती जागृत कशी करायची? तर याचं उत्तर देखील आपल्याला हा स्वामींनीच दिलेलं आहे. ते म्हणजे नामस्मरण. उठता बसता दिवसभर फक्त तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा. दिवसभरात कोणतीही जर गोष्ट एखादी तुम्ही करत असाल ना, तर ती स्वामींना स्मरण करा. जेवढं जास्त नामस्मरण तेवढं लवकर तुमची ती शक्ती जागृत होईल, तेवढ्या लवकर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज भेटतील. म्हणून जेवढं होईल तेवढं श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा. स्वामींची कृपा तुमच्यावरती झाल्याशिवाय राहणार. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.